गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात पोलीस दलाला मोठं यश मिळालंय। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातल्या वांडोली गावाजवळच्या जंगलात काल पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं। यावेळी C60 पोलीस पथकातील एक सदस्य आणि एक जवान जखमी झाले। त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत। वांडोली गावाजवळ 12 ते 15 नक्षलवाद्यांचा मुक्काम असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याची दखल घेत उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 7 C60 पथकांनी शोध मोहीम हाती घेतली। या शोध मोहिमेदरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली। त्यामध्ये टिपागड दलमचा प्रभारी लक्ष्मण आत्राम याच्यासह 12 नक्षलवादी ठार झाले। त्यांचे मृतदेह मिळाले असून चकमकीच्या ठिकाणी सापडलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्र पोलिसांनी ताब्यात घेतलीत। या कारवाई दरम्यान सुमारे 6 तासांहून अधिक काळ गोळीबार सुरू होता। ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलं। तसंच नक्षलवाद विरोधी मोहिमेला विशेष यश मिळवून दिल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं 51 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे। आज गडचिरोली छत्तीसगड बॉर्डरवर काकेर जवळ आपल्या गडचिरोली पोलिसांनी C60 ने एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे। या ऑपरेशनमध्ये 12 माओवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम आज आपल्या पोलिसांनी केलंय। बॉडीज त्यांच्या मिळालेल्या आहेत। ऑटोमॅटिक मशीन गन्स आणि बरंच मोठं अम्युनिशन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आपल्याही एक सब इन्स्पेक्टर आणि एका पोलिसाला त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत। त्यांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे आणि अजूनही ही एन्काउंटर सुरू आहे। पण आता पूर्णपणे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी डॉमिनन्स मिळवलेला आहे आणि निश्चितपणे गडचिरोली पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे, हा सगळ्यात मोठा ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो।